लपाछपी पळापळी खेळशील माझ्याशी, नको मित्र दुसरा मला ग, नको मित्र दुसरा, आजी चल ना ग. क्या बात आहे. हे शब्द कोणाचे आहेत? आईचेच आहेत माझ्या, सुधा भावे. किती सोपे आणि सहज सुंदर शब्द आहेत आणि चाल सुद्धा अगदी लक्षात राहील. एकदम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. तुझी कॅसेट लवकर, आपलं सीडी लवकरात लवकर येऊ बाजारात. आणि सगळ्या लहान मंडळींपेक्षा पालकांना आग्रह करीन मी की ही गाणी ऐका जी छान साधी सुधी असतात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चण्याच्या डाळीच्या वड्यांकरता लागणारं साहित्य: लसूण आणि हिरवी मिरची घालून वाटलेली चण्याची डाळ, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, किसलेलं खोबरं, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी. बाउलमध्ये चण्याच्या डाळीची भरड घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जिरं घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटच्या तळाशी फोडणी पसरवून त्यावर चण्याच्या डाळीची भरड ओतून वरच्या बाजूला पुन्हा फोडणी पसरवून घ्यावी. तयार मिश्रण स्टीमरमध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर खोबरं आणि कोथिंबिरीची सजावट करून चण्याच्या डाळीच्या वड्या सर्व्ह कराव्यात.